मुलींनो, तुमचा नवरा सुहानी शहा माइंड रीडर नाही, ज्याला तुमच्या मनातील सर्व गोष्टी समजू शकतात. आपल्याला अनेकदा वाटतं की जर तो माझ्यावर खरं प्रेम करत असेल तर न सांगता त्याला कळायला हवं. पण वास्तवात आपला पार्टनर सुहानी शहा जादूगर किंवा माइंड रीडर नसतो. पुरुषांची विचार करण्याची पद्धत आणि स्त्रियांची संवाद साधण्याची पद्धत यात जमीन आसमानाचा फरक असतो. तुमच्या नात्यात या 3 गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नंबर 1, स्पष्ट संवाद हाच उत्तम पर्याय. बऱ्याचदा आपण रागावतो, तोंड फुगून बसतो आणि अपेक्षा करतो की समोरच्याने आपल्याला विचारावं की नक्की काय झालंय, पण त्याला कदाचित कल्पनाही नसते की आपण कुठे चुकलोय. जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार शब्दांत मांडत नाही तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तुमची मानसिक अवस्था कळणं कठीण असतं. मनातली गोष्ट स्पष्टपणे सांगणं हे नात्याला अधिक स्ट्रॉंग बनवतं. नंबर 2, पुरुषांची लॉजिकल विचारसरणी. स्त्री ही भावनिक दृष्टिकोनातून विचार करत असते आणि पुरुष प्रॅक्टिकल आणि लॉजिकल उत्तरांच्या शोधात असतो. जेव्हा तुम्ही एखादा प्रॉब्लेम सांगता तेव्हा त्याला वाटतं की तुम्ही त्याच्याकडे सोल्युशन मागताय, पण कदाचित तुम्हाला फक्त कोणाचं तरी ऐकून घेणं हवं असतं. त्याला सांगा की मला सध्या सल्ल्याची नाही तर फक्त तुझ्या सोबतीची आणि तुझ्या ऐकून घेण्याची गरज आहे. नंबर 3, अपेक्षांचा ओढाताण. त्याला न सांगता आपल्या मनातलं कळालं पाहिजे. ही अपेक्षा नात्यात अनावश्यक तणाव निर्माण करते. जेव्हा या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा चिडचिड होते. तुमच्या अपेक्षांची यादी त्याच्यासमोर मांडण्यापेक्षा एकमेकांशी मन मोकळेपणाने बोला. यामुळे गैरसमज कमी होतात आणि नात्यातील जिवंतपणा टिकून राहतो. सुहानी शहाला तुमच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी काही ट्रिक्स वापराव्या लागतात, पण तुमच्या नवऱ्याला तुमच्या मनातील गोष्टी जाणून घेण्यासाठी फक्त काही प्रामाणिक शब्दांची गरज असते. अपेक्षा लादण्यापेक्षा तुमच्या नात्यामध्ये विश्वासाचा पूल बांधा आणि मनातल्या मनात कुडत बसण्यापेक्षा एकदा हक्काने बोलून पहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जोडीदाराला पाठवा आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका.